रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। याच्यामध्ये ह्या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतो। तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो। आणि पुणे शहर आता मुंबईच्या घरोघर पुणे शहराची व्याप्ती मोठी होते आणि पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत, अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि नोकर वर्ग पुण्यामध्ये राहतो आहे आज। मग कोल्हापूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर, सोलापूर, बीड सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात, नोकरीसाठी येतात। पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचं नांगर फिरू तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे। आणि या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे, वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा फासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत। गेल्या 5-6 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पब संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही अंमली पदार्थाची सुळसुळाट निर्माण झाला। मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल, विधानभवन असेल, नागपूर असेल, या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। पण एवढं बोलूनसुद्धा कुणी ह्याच्याकडे दाद देत नव्हतं आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं। मग मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले आणि या संविधानानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, समाजाला रस्त्यावर घेतलं, पुणेकरांना रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पब संस्कृती या पुणे शहरामध्ये मिटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे, मुलं चांगली राहिले पाहिजे। कारण ही आता मुलं आमची उमलती फुलं आहेत, पण ती कोमजायचं काम ही पब संस्कृती अंमली पदार्थ करतात। मग आता पुणे शहर नुसतं एका पुणे शहरापुरतं न राहिलं तर ते देशाला एक देशाचं पुणे झालं। ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये देश दिसतो आहे, म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात। मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते। म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे। जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 2 मुलं मृत्युमुखी पडली, ते अभियंता होती आणि ते मध्य प्रदेशची होती आणि दोन्ही मुलं नोकरी करत होते। त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घरांचा आधार ती 2 मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा मृत्यू असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे खाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये 2-2 एफआर लिहिल्या गेल्या आणि 2-2 एफआर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका एफआरमध्ये त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब आले, पोलिसांची सावरासावर केली आणि निघून गेले। पण अशा वेळेला पुणे शहरमधली लोक गप बसत नव्हती। हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा 2 पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हा तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ससूनमधला कारभार हा चव्हाट्यावर आला। कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबंगाल झाले, ह्याच्यामध्ये चुकीची लोक हे तपास करत आहेत आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई वळली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी त्या ठिकाणी कार्यभाग केला, म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं, इतक्या प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली। जे तपास अधिकारी होते त्यांच्याबद्दल थोडा मला अभिमान वाटतो। प्रेशर येऊ शकतं आणि ह्या तपासाला दिशा परत थांबून
वेगळ्या दिशेने जाऊ शकतं. जो बिल्डर आहे हा बिल्डर पुणे शहरामध्ये नामवंत बिल्डर म्हणून फिरतो, पण त्याचे काळे धंदे आता अनेक लोक त्याच्याविरुद्ध तक्रारी करायला आले. ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांनासुद्धा त्रास दिला. आमचे तनपुरे परिवार आहे, त्या भगिनी त्या सांगितलं की मी त्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो, मुलांना त्रास देतो, व्यसनाधीश होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो. अशा सगळ्या गोष्टीला तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली. आणि आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला, त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता. आणि ह्या सगळ्या बघितलं तर ते गाडीचा नंबर होता का, गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो, ही सिस्टीम खरेदी करू शकतो. त्यामुळे त्यांना कोणाची भीती वाटत नव्हती. पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो. आज पुणे शहरामध्ये चर्चासत्र झालेत, निबंध स्पर्धा झालेत, आज आंदोलन आहेत. आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे, आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं. आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही ज्यावेळेला तपास करायला गेलो तर जे पब आहेत ते पब बेकायदेशीर होते. आणि पब राजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी होते ह्यांना करोडोचा हप्ता त्या ठिकाणी मिळतो आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्र असेल त्यांच्याकडे पोहोचलो. आणि मग महाराष्ट्रामध्ये मग ससूनची चूक असेल, राज्य उत्पादन महामंडळाची चूक असेल, ह्या चुकीचे सगळे जे मंत्री लोक आहेत, मग ह्या मंत्री लोकांना लय राग आला. मग हे मंत्री मुश्रीफ साहेब ससूनचा कारभार आरोप झाले आणि आम्ही आरोप केले ते सिद्ध होत होते. मुश्रीफ साहेबांना राग आला. मुश्रीफ साहेब म्हटले की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे. तर मी त्यांना एक विनंती केली की ती ज्येष्ठ मंत्री आहेत, मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो, पण ते कधी घेणार की पुण्याची पब संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार. पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागं, तर मी माफी कदाचित मागणार नाही, कारण हा पुणेकरांचा आवाज आहे, हा सर्वसामान्यांचा आवाज आहे. त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवते आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्यावेळेस सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे शाहू महाराज आदर्श आहेत, आंबेडकर आदर्श आहेत, महात्मा फुले आदर्श आहेत. आणि यांचे विचार घेऊन झाल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही. आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे. आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. कुणी आलं तरी कोणाच्या टारगळीला मी घाबरणार नाही. कोणी मला हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ तर मी त्याला तयारी आहे. माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने. ज्या दिवशी मला अशा पद्धतीनं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचं पुणे रस्त्यावर येईल, कारण हा पुणेकरांचा आवाज आहे. मी पुणेकरांचा गेली 30 वर्षामध्ये माझी सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्यांबरोबर नाळ जोडलेली. आणि सगळं करत असताना ह्या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील, भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील, माझ्या वैयक्तिक जीवनात बी मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात, पण मी घाबरणार नाही. शेवटी काय, मी एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे. मग माझी आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक सगळ्या तयारीला माझी तयारी आहे, कारण मी शेतकरी कुटुंबातला आणि ह्या सगळ्या गोष्टी मला जवळनं माहिती आहे.